नारायण. मी खानापूर आलोय. खानापूरहून बाजूला एक 10 किलोमीटरवरती आमचं खेडेगाव आहे कारलगाव म्हणून, त्या गावाहून आलोय. मी माझी काही शाळा पण जास्त झाली नाही, कारण शाळा शिकते वेळी आमच्या गावच्या बाजूचे लोक किंवा गावामधले शाळा शिकून डिग्र्या मिळवून ते घरामध्ये होते. त्यासाठी माझं लक्ष शाळेकडे न जाता आमच्या स्वतःच्या मालकीची आमची शेती भरपूर आहे, त्यासाठी आमच्या घरातल्याने मला ट्रॅक्टर घेऊन दिला. ते ट्रॅक्टर चालवताना तसंच मी ते आपलं RMP म्हणून एक नवीन एक हे आलेले, त्याच्यामध्ये पण मी बिझनेस करायचा म्हणून भाग घेतला. ते पण त्याच्यामुळे मी पैसे भरले. थोड्या दिवसानं ते एजंटच ते पैसे घेऊन पळून गेला. असंच अनेक त्याच्यानंतर नेटसप म्हणून हे आलं, ते पण मी त्याच्यामध्ये पण म्हणजे असे वेगवेगळे कंपनी यायच्या, मी त्याच्यामध्ये भाग घ्यायचो, तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नव्हता. तरी ह्याच्यानंतर आता एक थोड्या दिवसामध्ये देवेंद्र सरांनी मला या RMPची PRB ची माहिती सांगितली. त्याच्यानंतर मी त्याच्याकडे पण दुर्लक्ष करत होतो, पण त्याच्यानंतर त्याने मला जॉईनिंग करून घेतले. आणि त्याच्यानंतर मी त्यांना माझ्याकडनं 1 रुपये दिलो नाही. त्यांनी स्वतःच्या खिशामधले पैसे घालून माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला जॉईनिंग करून घेतलं. आणखी इथं या ट्रेनिंगला आणण्यासाठी मी याच्यामध्ये काही कष्ट खाल्लो नाही. फक्त मी माझ्या घरचा धंदा, आणखी माझ्या विटांचा धंदा आहे, ते विटांचा धंदा त्याच्यामध्येच अडकून राहिलो होतो. मला इथं ट्रेनिंगसाठी आणण्यासाठी त्यांनीच मला श्रेय घेतलेलं आहे आणि मला इथं ट्रेनिंगला आणलेलं आहे. मला ट्रेनिंगला यायच्या आधी मला याच्यामध्ये ते मात्रही मला माहित नव्हतं. इथं PRB म्हणजे काय, PRB मध्ये कसं काय चालतंय, आणि त्यासाठी मी जॉईनिंग करून घेण्यासाठी लोकांना सांगायला जात होतो. त्यावेळेला त्या माझ्या मित्रांना किंवा माझ्या गावातील लोकांना पटत नव्हतं. आता त्या ट्रेनिंगला आल्यानंतर PRB मध्ये तुम्ही काय शिकवत आहे, हे शिकवलेलं ज्ञान घेऊन मी त्यांना ज्या वेळेला सांगेन त्यावेळेला ते लोकांना पटेल, असा मला आता विश्वास आलाय. असा विश्वास मला वाटतोय. आणखी मला असं वाटतंय माझ्या आता गावामध्ये किंवा आमच्या ह्याच्यामध्ये पण ओळख झालेली आहे. त्यामुळे आमचे देवेंद्र सरांनी मला आजपर्यंत जसं सपोर्ट केलं असं याच्यापुढे सपोर्ट करतील. आणखी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन. व मी काल त्यांनी मला बोलावते वेळी मी आमच्या गावाच्या आमची ग्रामपंचायत आहे, त्या पंचायतमध्ये मी मेंबर म्हणून आहे. म्हणजे आता मागच्या इलेक्शनच्या वेळेला मी निवडून आलोय. त्यांनी मला इथं काल यायला फोन करायला, तर त्यावेळेला सुद्धा मी त्यांचा फोन घेऊ शकलो नाही. एवढे माझ्यासाठी त्यांनी कष्ट करून त्या ट्रेनिंगला बोलून आणले. पहिल्यांदा मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि असं मला त्यांनी सपोर्ट देत असताना असं दुसऱ्यांनाही आणि आपले रिप्लायर सपोर्ट देत असतील तर त्यांनी माझ्यावर खोटपणा न करता आपल्या रिप्लायरांचं ऐकून त्यांनी तिथं PRB ला जॉईन व्हावं. आणखी त्यांच्या गोष्टी ऐकून ते ट्रेनिंगचं त्यांनी भाग्य मला मिळवून दिलं. त्याबद्दल थँक्यू. देवेंद्र सरांचं PRB ट्रेनिंगचं पण थँक्यू सर.